भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहामध्ये अक्षय कर्डिले यांच्याकडून अभिवादन. न्याय, समता, बंधुत्वाचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचा निर्धार अक्षय कर्डिले. राहुरी पाथर्डी मतदारसंघात आंबेडकर जयंतीनिमित्त विचार जागरण मोहीम. युवकांनी आंबेडकर विचार अंगीकारावेत, समृद्ध समाज घडवण्याचं आवाहन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघात यंदा मोठ्या उत्साहात आणि आनंदात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. समतेच्या महामानवाला अभिवादन करत भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी गावोगावी भेट देत डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केलं. तसंच त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा उपक्रम राबवला. जयंतीनिमित्त संपूर्ण मतदारसंघात उत्सवी वातावरण पाहायला मिळालं. विविध ठिकाणी प्रभात फेरी, अभिवादन कार्यक्रम, विचारमंच आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गावागावातून नागरिक मोठ्या संख्येनं एकत्र येत डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करत होते. युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की न्याय, समता आणि बंधुत्व हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं केंद्रस्थान आहे. प्रत्येकानं हे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारलं पाहिजेत. त्यांनी समाजाला स्वाभिमानानं जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या संविधानामुळं प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळाले आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद प्राप्त झाली. ते पुढे म्हणाले की अशा युवकांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आपले भविष्य घडवावे. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. समाजाच्या हितासाठी चांगले कार्य करत समृद्ध, सशक्त आणि न्याय समाज उभारणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण दरेवाडी गावामध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा करतोय. आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो. आज संपूर्ण भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दरेवाडी सर्व ग्रामस्थ आणि तरुण मित्रमंडळ, महिला भगिनींच्या वतीने अतिशय उत्साहात आपल्या गावामध्ये कार्यक्रम पार पडतो. आजचा दिवस म्हणजे 14 एप्रिल आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. आज खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आज खरं आपल्याला प्रत्येक ठिकाणी न्याय मिळतोय. त्यांनी जो संघर्ष आणि कार्य आपल्या सर्वांसाठी केलं, हे म्हणजे किती आपण शब्दात उल्लेख केला तरी होऊ शकणार नाही. उंच मान करून आज समाजामध्ये त्यांच्यामुळं आपण चालतोय. अन्याय विरोधात न्याय त्यांच्यामुळं आपल्याला भेटतोय. आज खरं म्हणजे एक अतिशय आनंदाचा संपूर्ण भारत देशामध्ये जेवढे व्यक्ती राहतात त्यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे आपल्या कार्यक्रमाला न विसरता उपस्थित असायचे. आज साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण आपण मला आवर्जून निमंत्रित केले, कारण की दरेवाडी गाव म्हणजे माझ्या घरातलं गाव आणि इथं असणारा प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबातला सदस्य. भविष्याच्या वाटचालीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला समोर ठेवून आपल्याला भविष्याची वाटचाल करायची आहे. त्यांनी जे आपल्याला शिकवलंय तेच आपल्याला पुढं घेऊन जायचंय, कारण की त्यातच आपल्या जीवनात आपण यशस्वी कधी ठरतो तर त्यांनी दिलेले शब्द जे आपण पाळले, त्यांच्या शब्दावरती आपण चाललो तर खरं म्हणजे आपलं जीवन यशस्वी होईल. तर त्याकरता आपण सर्वांनीच आज ठरवलं पाहिजे की इथून पुढं जे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक दिवस जाईन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य समोर ठेवूनच आपण जगू, तरच खरं म्हणजे आजची जयंती यशस्वी होईल. तर निश्चितपणे आज अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वांना भविष्याच्या वाटचालीसाठी मी एवढा विश्वास व्यक्त करतो की साहेबांनी जसं आपल्या गावाला कुठल्या गोष्टीची कमी केली नाही, तसेच माझ्याकडून पण आपल्या समाजाला, आपल्या गावाला येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच गोष्टीची मी कमी पडून देणार नाही, हा विश्वास मी आज या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. जास्त ऊन आहे, वेळ जास्त घेत नाही. असंच प्रेम तुमचं माझ्यावरती सदैव असू
असू द्यावा. निश्चितपणे साहेब जेवढं तुमच्यावरती प्रेम करायचे त्यापेक्षाही माझा प्रयत्न राहील की त्यापेक्षाही थोडं पुढे जाऊन आपल्या सर्वांवरती मी प्रेम करत राहीन, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. तुम्हाला सर्वांना जयंतीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम, जय भीम. दरम्यान गेल्या 35 वर्षापूर्वी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बुरानगर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सुरुवात केली होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा आणि परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवत सामाजिक ऐक्य आणि विचार जागरणाचं काम सातत्यानं सुरू असल्याचं कर्डिले यांनी नमूद केलं. या जयंतीनिमित्त राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये अक्षय कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमामधनं डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात आला. न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यामुळं जयंती उत्सव केवळ औपचारिक न राहता तो विचार जागृतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तसे जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी.